पुरात दाखल झाली। इंदापुरातील बेलवाडीत आज मानाचं गोल रिंगण पार पडणार आहे। तर पुढे तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी मुक्कामास असेल। निमगाव केतकी या ठिकाणी आल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांना शीरखुर्मा दिला जातो। पालखी ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विकास कोकरे खरं तर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत आणि आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। मात्र ही दृश्य आपण बघतोय, काही क्षणातच आपल्याला हा रिंगण सोहळा जो आहे मानाच्या पालखीचा हा अनुभवायला मिळणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विकास, काय सांगाल? अतिशय अविस्मरणीय हा क्षण असतो जेव्हा हे रिंगण सोहळा जेव्हा संपन्न होतो आणि आपल्याला हा क्षण जेव्हा अनुभवायला मिळतो। नक्कीच खरं तर इंदापूर तालुक्यातील हा जो काय संसरचा मुक्काम आहे तो मुक्काम आटोपून आता ही पालखी बेलवाडीच्या दिशेने जाणार आहे। खरं तर देहूपासून निघाल्यानंतर वैष्णवांच्या डोळ्यात जो क्षण टिपायचा असतो ते त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात। तो क्षण म्हणजे बेलवाडी येथील आश्वाचा रिंगण सोहळा। खरं तर हा सोहळा पाहण्यासाठी बेलवाडी परिसरातील हजारो नागरिक त्या ठिकाणी, शेकडो नागरिक त्या ठिकाणी गर्दी करत असतात। टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि विठुरायाच्या जयघोषात त्या ठिकाणी हे रिंगण सुरू केलं जातं। प्रथम तर ही पालखी बेलवाडीच्या वेशीवर आल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीनं, मानकऱ्यांच्या वतीनं ही पालखी त्या ठिकाणी वेशीवरून गावात आणली जाते आणि यानंतर त्यांना प्रथमतः मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं। खरं तर गेल्या वर्षी पोलीस प्रशासनाला देखील या रिंगणाचा मान मिळाला होता आणि यानंतर खरं तर हे आश्वाचं रिंगण त्या ठिकाणी घेतलं जातं। खरं पाहिलं तर या आश्वाचं रिंगण पाहण्यासाठी इंदापूर तालुक्यातील आणि बारामती तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि खरं तर वारकऱ्यांसाठी ही एक पर्वणी आहे। खरं तर हे अश्व त्यांना काही रिबीन बांधून त्या ठिकाणी त्या पालखीला त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातल्या जातात आणि हे खरं तर नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी इंदापूर तालुक्यात किंवा बारामती तालुक्यातील वारकरी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात। एकंदरीत थोड्याच वेळात हा सोहळा बेलवाडी येथे पार पडणार आहे आणि थोड्या वेळात बेलवाडीच्या वेशीवरती श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी त्या ठिकाणी दाखल होणार आहे। विकास, विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी खास बेत केला जातो, त्याविषयी काय सांगाल? नक्कीच मेघना, खरं तर ही जी काही परंपरा आहे, गेल्या अनेक वर्षांपासूनची जी परंपरा आहे, बेलवाडीतला सोहळा हा आटोपल्यानंतर ही पालखी पुढे मार्गस्थ होते आणि मार्गस्थ झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी या पालखीचा विसावा असतो। या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीनं या वारकऱ्यांना दरवर्षी शीरखुर्म्याचं वाटप केलं जातं। त्यांचे विविध प्रकारच्या त्यांच्या सेवा त्या ठिकाणी केल्या जातात। खरं तर या सगळ्या गोष्टींमधून एक वेगळा मेसेज त्या ठिकाणी, एक वेगळा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा हा हेतू खरं तर यातून असतो। कारण अबू आझमींनं जे वादग्रस्त वक्तव्य केलं यानंतर हा जो काही मुस्लिम बांधवांकडून जो वारकऱ्यांना शीरखुर्मा वाटप होतंय, खरं तर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। निश्चित विकास, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या आणखीन एक